नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ दिवस 2. गुरु देवापेक्षाही श्रेष्ठ का मानले जातात? नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या भागात आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेतले. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ का मानले जाते? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आज या विषयामागील आध्यात्मिक अर्थ आणि आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व जाणून घेऊया. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे फक्त मंत्र देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो, जो संकटात धीर देतो आणि यशात नम्र राहायला शिकवतो. असा प्रत्येक व्यक्ती गुरुच असतो. गुरु देवापेक्षा श्रेष्ठ का? आपण देवाला पाहू शकत नाही, परंतु गुरु आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. देवाविषयी श्रद्धा, भक्ती, सत्य आणि धर्म आणि सदाचार यांचे ज्ञान गुरूंकडूनच मिळते. म्हणूनच संतांनी म्हटले आहे की गुरु हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञानाचा प्रवास कठीण मानला जातो. भारतीय परंपरेतील गुरु भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. महर्षी वशिष्ठांनी प्रभू श्रीरामांना धर्म आणि कर्तव्य शिकविले. महर्षी वेदव्यासांनी संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. या सर्व उदाहरणातून गुरु श्रेष्ठत्व स्पष्ट होते. स्वामी समर्थांची शिकवण. श्री स्वामी समर्थांच्या परंपरेत श्रद्धा, संयम, सेवा आणि सदाचार यांना विशेष महत्त्व दिले जाते. जीवनातील नम्रता ठेवून सतत शिकत राहणे आणि चांगल्या मार्गावर चालणे हीच खरी गुरुसेवा आहे. गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे हे त्यांच्या प्रति सर्वात मोठे कृतज्ञतेचे प्रतीक आहे. खरी गुरुसेवा कशी करावी? गुरूंची शिकवणीप्रमाणे जीवन जगावे. सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारावा. आई वडील आणि शिक्षकांचा आदर करावा. अहंकार सोडून नम्रता स्वीकारावी. गरजूंना मदत करून समाजसेवा करावी. रोज काही वेळ नामस्मरण आणि प्रार्थना करावी. एक छोटासा प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, जीवनात योग्य गुरु मिळणे हे मोठे भाग्य असते, पण त्याहून मोठे भाग्य म्हणजे गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालणे. गुरूंचे आशीर्वाद आपल्याला जीवनात आत्मविश्वास, शांती आणि योग्य दिशा निर्माण करतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण गुरु देवापेक्षाही श्रेष्ठ का मानले जातात हे समजून घेतले. उद्याच्या 3ऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती पूजा करावी, कोणते मंत्र म्हणावेत आणि कोणती कामे करावीत आणि कोणती कामे टाळावीत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ.